तर आता पहा पुढील राहिलेले प्रश्न विशेषण व विशेष्य यांची चुकीची जोडी विचारली आपल्याला. हिरवेगार शेत बरोबर आहे. भव्य वाडा, प्रचंड लाटा, शहाणा कागद. तर पहा कागदसाठी शहाणा हा विशेषण इथे योग्य आहे का? नाही, म्हणजे हे चुकीची जोडी असणार आहे. पुढील वाक्यातील विशेष्य ओळखा म्हणले. ताईने अंगणात सुंदर रंगीत व रेखीव रांगोळी काढली. तर पहा ताई रांगोळी सुंदर का अंगण. तर पहा इथे आपल्याला विशेष्य विचारलंय. विशेषण ज्याच्याबद्दल माहिती सांगतो त्याला आपण विशेष्य म्हणतो. म्हणजे रांगोळी आहे इथे काय असणार आहे? विशेष्य. विशेष्य म्हणजेच काय? नाम. नामाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला आपण विशेषण म्हणतो आणि नामालाच विशेष्य असं देखील म्हणतात. त्यानंतर पुढीलपैकी कोणते संख्या विशेषण नाही? 6वा मजला, पुष्कळ प्रेक्षक, तिहेरी कुंपण, श्रीमंत कुटुंबे. श्रीमंत कुटुंबे अगदी सोपं आहे, गुणविशेषणमध्ये येतं. त्यानंतर पुढील घटक आहे क्रियापद. विद्यार्थ्यांनो क्रियापदाचे प्रकार आपल्याला आधी समजून घ्यायचे. सकर्मक क्रियापद, अकर्मक क्रियापद. सकर्मक म्हणजेच काय? ज्या वेळेस वाक्यामध्ये कर्म आणि क्रियापद हे दोन्ही येतात त्यावेळेस तिथे क्रियापदाला म्हणतात सकर्मक क्रियापद. मग पहा पत्र लिहितो. लिहिण्याचे क्रिया पत्रावर होते म्हणजेच इथे कर्म आहे पत्र आणि क्रियापद आहे लिहितो. अकर्मक म्हणजे या वाक्यामध्ये क्रियापदाचा अर्थ पूर्ण करण्यासाठी कर्माची गरज नसते त्यावेळेस अशा क्रियापदांना काय म्हणतात? अकर्मक क्रियापद. तो बसतो. आता बसतो हे फक्त इथे क्रियापद आहे, इथे कर्माची गरज नसते. तो हसती हसली, ती रडली असे जे वाक्य असतात ते असतात अकर्मक क्रियापदाचे. त्यानंतर पहा पुढील घटक, पुढील जो काही प्रकार आहे तो समजून घेऊयात. तर पहा संयुक्त क्रियापद. तर यामध्ये काय असतं? आपण मैदानात खेळू, मीना मैदानात खेळू लागली, खेळू लागली. मग वाक्यामध्ये खेळू हा क्रियावाचक शब्द याला त्याचा अर्थ पूर्ण करतो. इथे पहा आपण मैदानात खेळू इथे अर्थपूर्ण होतं, परंतु मीना मैदानात खेळू असं इथे अर्थपूर्ण होत नाही. मग त्या ठिकाणी लागली हा काय होतो? सहाय्यक क्रियापद तिथे येतो आणि क्रियापदाचा अर्थ पूर्ण करतो. म्हणजेच मीना मैदानात खेळू लागली असं आपण म्हटलं तर इथे अर्थ पूर्ण होतो. म्हणून हे आहे या दोघांना मिळून काय म्हणतात? संयुक्त क्रियापद म्हणतात. मग इथे पहा पहिलं जे काही धातू आहे, धातू म्हणजेच काय? क्रियापदाचं मूळ रूप. धातू साधित त्याला प्रत्यय जोडलेला आहे आणि ते दोघांचं मिळून धातू साधित आणि सहाय्यक क्रियापद या दोघांचा मिळून काय होतो? संयुक्त क्रियापद. प्रयोजक क्रियापद कसं ओळखायचं? जर एखादी क्रिया दुसऱ्याकडून करवली जात असेल तर त्याला प्रयोजक क्रियापद म्हणतात आणि एखादी क्रिया जर एका व्यक्तीला शक्य असेल तर तिथे शक्य क्रियापद म्हणतात. आणि गुप्त क्रियापदमध्ये क्रियापद गुप्त असतं. जसे की पहा ज्ञान तेथे मान, विद्या तेथे अशा प्रकारचे जे काही स्लोगन्स टाईपचे वाक्य असतात त्यामध्ये अध्यारूत क्रियापद असतात. कारण क्रियापद इथे गुप्त असतो तो आपल्याला समजून घ्यायचं असतं. त्यानंतर कृदंत धातू साधिते म्हणजेच क्रियापदाला जे काही प्रत्यय लागले असतात, विभक्तीचे प्रत्यय जोडून जे काही त्यांची रूपं तयार होतात त्यांना धातू साधिते किंवा कृदंते म्हणतात. पहा क्रियापदाचे जे काही विभक्ती प्रत्यय ते आपल्या लक्षात असणं गरजेचं आहे. तर यावरच सध्या आपण पुढील व्हिडिओमध्ये घेणार आहोत. धन्यवाद.